राष्ट्रवादीचं घड्याळ अजित पवारांना का मिळालं? निवडणूक आयोगानं इलेक्शन सिम्बल्स रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1968 अर्थात निवडणूक चिन्हाविषयीच्या 1968 सालच्या आदेशानुसार या प्रकरणात सुनावणी केली. त्या आदेशानुसार पक्ष कुणाचा याचा निर्णय देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी माहिती देतात की जेव्हा दोन किंवा त्याहून अधिक गट त्यांचाच गट खरा पक्ष असल्याचा दावा करतात, तेव्हा कुणाकडे सर्वाधिक मताधिक्य आहे याची पडताळणी केली जाते. पण मताधिक्य कुणाचं? तर विधिमंडळात किंवा संसदेत सर्वाधिक लोकप्रतिनिधी ज्या गटाचे आहेत याचा विचार केला जातो. जर त्यात काही विसंगती असेल तर पक्षातील कार्यकारिणीमधील सदस्य कुठल्या गटाचे आहेत याचाही विचार मताधिक्य ठरवताना केला जातो. त्यासाठी पक्षाची घटना काय सांगते हेही विचारात घेतलं जातं. 3 प्रकारे ही पडताळणी केली जाते. पक्षाच्या उद्दिष्टांची पडताळणी, पार्टी एम्स अँड ऑब्जेक्टिव्हज, पक्षाच्या घटनेची पडताळणी, पार्टी कॉन्स्टिट्यूशन आणि लोकप्रतिनिधींच्या मताधिक्याची पडताळणी, लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत दोन्ही गटांनी पक्षाच्या उद्दिष्टांबद्दल ठोस दावा केला नसल्याने ती कसोटी लागू ठरली नाही, असं निवडणूक आयोगानं निकालात म्हटलं आहे. पुढे पक्षघटनेच्या बाबतीत आयोग म्हणतो की दोन्ही गटांकडून नेमणुका आणि हकालपट्टी करताना नियमांचं उल्लंघन झालं आहे. दोन्हीकडच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक पक्षांतर्गत निवडणुकीद्वारा झालेली नाही. त्यामुळे पक्षघटनेची कसोटी देखील कामी आली नाही. अखेर मताधिक्याची किंवा बहुमताची पडताळणी या प्रकरणात निर्णायक ठरली. यात कुणाकडे कसं मताधिक्य होतं पाहूयात. अजित पवारांकडे महाराष्ट्र विधानसभेतले 41 आमदार, नागालचे 7 आमदार, झारखंडच्या एका आमदाराचं समर्थन आहे. त्याशिवाय विधान परिषदेचे 5 आमदार आणि 2 लोकसभा तसंच 1 राज्यसभा खासदारही त्यांच्याकडे आहे. म्हणजे एकूण 57 प्रतिनिधी. एका खासदारानं दोन्हीकडे समर्थनाचं प्रतिज्ञापत्र दिले. त्यामुळे त्या खासदाराला दोन्ही गटांमध्ये ग्राह्य धरण्यात आलं आहे. तर शरद पवार गटाकडे महाराष्ट्र विधानसभेतले 15 आमदार, केरळचा 2 आमदार, महाराष्ट्र विधान परिषदेतले 4 आमदार, 4 लोकसभा खासदार आणि 3 राज्यसभा खासदार आहेत. म्हणजे एकूण 28 प्रतिनिधी. यात एक मेख आहे. 5 आमदार आणि एका खासदारानं दोन्ही गटांना समर्थन दर्शवलं आहे. या 6 जणांना वगळलं तरीही अजित पवारांकडे 51 प्रतिनिधी होतात. त्यामुळेच राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळाचं चिन्ह त्यांना मिळालं आहे.